म्हसळा तालुक्यातील सुमारे 250 बागायतदारांनी आंबा फवारणी, आंबा काढणीसोबत पेन वही हातात घेऊन सहकार पणन विभाग, आशिया विकास बँक, अर्थसहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस मॅग्नेट याविषयी घेतले धडे. केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय, म्हसळा येथे दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी एकदिवसीय उत्तम कृषी पद्धती याबाबत आंबा बागायतदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत 237 आंबा उत्पादक बागायतदारांनी कार्यशाळेचा फायदा घेतला. कार्यशाळेत उपविभागीय अधिकारी महाड जितेंद्र राणावरे, MCDC पुणे येथील प्रशिक्षण विभागाचे प्रमुख दिशांबर साबळे, आंबा उत्तम उत्पादन पद्धतीबाबत मॅग्नेटचे मास्टर ट्रेनर रमेश चौगुले, आंबा कीड रोग आणि व्यवस्थापनेबाबत कोकण कृषी विद्यापीठाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जीवन आरेकर, आंबा निर्यातदार शेतकरी डॉक्टर संदेश पाटील, लिंग समानता आणि सामाजिक अधिकारी शीला बनसोडे यांनी अत्यंत सुलभ शब्दात मार्गदर्शन केले. स्थानिक तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे यांनी नियोजनाबाबत जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि सुटसुटीत नियोजन झाले. तर छोट्या हाकेने मोठ्या संख्येने जमलेल्या आंबा बागायतदारांचे आभार मानले. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. 4 ते 8 डिसेंबरमध्ये या 5 दिवसाचं मी तळेगाव इथे मॅग्नेटचे ट्रेनिंग अटेंड केलं होतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये माझी मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली. एक आंबा उत्पादन आणि याच्या संदर्भात उत्तम आंबा उत्पादन या संदर्भामध्ये आपल्याला थोडक्यात उहापोह करणार आहे. आणि मी काय मोठा तज्ज्ञ नाही, माझं हे दुसरं लेक्चर आहे, पण मी एक शेतकरी पण आहे. म्हणजे तुमच्यामध्ये 150 शेतकरी असले तरी आम्ही हरकत नाही. पण PMFME आणि स्मार्ट PMFME तुलनेने सोपी आहे तुम्हाला आतमध्ये जायला. स्मार्ट योजना कशी आहे की तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी मागच्या 3 वर्षाची ITR भरणारी पाहिजे आणि तुम्ही फायद्यामध्ये पाहिजे, तरच तुम्हाला ते स्मार्टमध्ये पुढे जाता येते. ठीक आहे, तसं त्या तुलनेने PMFME सोपं आहे. तर आपण काय बघितलं, तुमच्या प्लांटेशन पासून प्रक्रियेपर्यंत आपण कुठं कुठं शासनाचे लाभ घेऊ शकतो एवढंच मला सांगायचं होतं. आणि बाकीचे जे तज्ञ आलेले आहेत आपले मॅग्नेट वगैरे, तर ते तुम्हाला त्यांच्या आता राहिला अजून एक एक्सपोर्टचा विषय. तर तुम्ही GI ऑलरेडी आपण कोकणात GI आपला हापूस जो आहे तो ऑलरेडी GI आहे. तुम्ही मँगोनेटला स्वतःचं रजिस्ट्रेशन करून, मँगोनेट काय आहे तर मँगोनेट एक अशी रजिस्ट्रेशनची ही आहे, काय म्हणतो त्याला, प्रक्रिया आहे, ऑनलाईन आहे सगळं. तर तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर मँगोनेटचे जे काही अधिकारी किंवा जे काही तज्ञ असतील, 1.5 मीटरमधली जी 1.5 फुटातली जी माती आहे ती 1.5 फुटातली माती काय करायची, त्याच्यामध्ये काय करायचं, एक जमेल शेल्टर, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक 50 ग्रॅम क्लोरोपायरेटची भुकटी या पूर्ण वरच्या अर्ध्या राहिलेल्या मातीमध्ये मिसळायचे आणि ते सगळं मिक्स करून पूर्ण खड्ड्यामध्ये भरायचं आणि त्याच्यानंतर मग लागवड करायची. आता तुम्ही जास्त काय करता, मोठे कलम लावण्याचा प्रयत्न करा, पण काही गरज नाही. तुम्ही 1 वर्षाचं जर कलम लावलं तर ते उत्तम रीतीने वाढतं. फक्त तुमचं हे सगळं सुरुवातीपासून खताचं आणि खड्ड्याचं व्यवस्थापन पाहिजे. आणि खड्डे शक्यतो पावसाळ्याच्या अगोदर खोदून घ्यायचे. थोडंसं तापू दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या किडी रोगांचं प्रमाण वगैरे कमी राहील. तर सुरुवातीला जूनमध्ये आपण ते जूनच्या अगोदर खड्डे वगैरे भरून घ्यायचे. एक पाऊस झाल्यानंतर कलमाची लागवड पूर्ण खड्डे पूर्ण भरून घेतल्यानंतर कलम लागवड करत असताना त्या कलमाची जी हुंडी आहे ती फुटली नाही पाहिजे कलम लावत